हाय, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी आता तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजे प्रीमिक्सपासून गुलाबजामुन. तर इथे मी त्यासाठी लागणारे साखर घेतली. आधी मी पाक बनवून घेते, म्हणजे गुलाबजाम तळले की मग पटकन त्याच्यामध्ये टाकायला, कारण गुलाबजाम बनवेपर्यंत तो पाक कोमट झाला पाहिजे. आणि कोमट झालेल्या पाकामध्ये मग मी गुलाबजाम टाकते. 2-3 दिवस झालं मुलं सतत म्हणतात की गुलाबजाम बनव, गुलाबजाम बनव. म्हणून म्हटलं आज फायनली बनवूया. कारण ह्यांनी मागच्या आठवड्यात ते गुलाबजामचे प्रीमिक्स पाकिट आणून ठेवले होते. इथे मी एका प्लेटमध्ये ते प्रीमिक्स काढून घेतलं आहे आणि एक बाउल दूध घेतले, पण जेवढं लागेल तेवढंच आपण हळूहळू मिक्स करत राहायचं आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा. मला इथे फक्त पाऊण वाटी दूध लागलेलं आहे. आता ते तुम्हाला पुढे मी दाखवलंच आहे. पीठ मळून गोळे बनवेपर्यंत इकडे आपला पाक पण तयार होतो आहे. तर छान असा आपला डो तयार झाला आहे गुलाबजामुनचा, बघू शकताय. आणि इथे थोडंसं दूध पण शिल्लक राहिलेलं आहे. त्यानंतर मग मी गोळे बनवण्यासाठी जे हाताला लावण्यासाठी तूप घेतलं आहे, म्हणजे छान असे प्रॉपर गोळे तयार होतात. आणि त्या गोळ्यांना जास्त प्रमाणात पण तूप लागलं तर ते विस्कटतात गोळे, म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर पूर्ण असं विरघळतात ते, म्हणून कमी प्रमाणात तूप लावून ते गोळे छानसे तयार करून घ्यायचे. इथे आपला पाक पण तयार झाला आहे आणि मी वेलची पूड टाकून घेतले पाक तयार झाल्यानंतर. आणि इथे गोळे सुंदर असे बनवून तयार झालेले आहेत, बघू शकताय. आणि मीडियम साईजचे गोळे बनवलेत. का तर मग त्याने पाकिटवर दिलेलं असतं 40 गोळे होतील, पण माझे 46 गोळे झालेले आहेत, म्हणजे समजू शकता तुम्ही किती मीडियम केलेत ते. तर इथे मी छान असे तळून घेते आणि खूप असे खरपूस मी तळून घेतलेत, कारण मिताली वगैरे यूट्यूबवर काला जामून बघितलेत ना, तर मग त्या कलरमध्ये त्यांना गुलाबजाम हवे होते. म्हणून म्हटलं ठीक आहे, आपण पण जास्त असं ब्राऊन तळूया, म्हणून मी जास्त असं ब्राऊन तळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि नाहीतर म्हणाल हिने काय करपवून ठेवले गुलाबजाम, पण तसं काही नाही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओज तर सगळेच बघतात, पण सबस्क्राईब कोणीच करत नाही, त्यामुळे जरा सबस्क्राईब करा सगळ्यांनी. चला तर मग बाय, पुन्हा भेटू आणखी एका व्हिडिओमध्ये.